Welcome back to Ingwa News. Shrikant Salgaonkar, a well-known mimic artist from Chincholi in Dharwad, has been entertaining audiences for the past 35 years through his talent of imitating voice of popular actors and sound of musical instruments. Having performed more than 2,000 shows across Goa and different parts of the country, Salgaonkar continues to earn appreciation for his creativity, humor, and realistic sound effects. सिने कलाकार इलेक्शन मध्ये आले तर त्यांचं भाषण कसं असेल, मी शोचा अंदाज केलेला आहे त्याचं भाषण कशा प्रकारचं असेल, तर इलेक्शन मध्ये उभे आहेत ते आणि त्यांचं निशाणे आहे माशा, कसं भाषण करणार अंदाज दिलीप कुमारचा, त्याला ठरलेली की म्हणतात दिलीप कुमार. मी नवेश को सुनने वाले तमाम सुनने वालों को दिलीप कुमार का प्यारा भरा नमस्कार आदाब. विचार में जानते हैं हमारी देश की हालत क्या है भाई, बदतमीजी है ये शादी बिचारी ये बच्चे बड़े ऐसे वक्त मैं ऐसा इंसान हूँ आप लोगों को कभी किसी विचार में लाना चाहता हूँ. मैं आप लोगों को जिंदगी के तक रिश्तों की हकीकत दिखाना चाहता हूँ. मेरे ओपोजिशन नहीं, मेरे ओपोजिशन में भ्रष्टाचार राजकुमार खड़े हैं भाई, उसे ऊपर मत जिता, बहुत बड़ा इंसान भाई कभी न जिताना. आने वाली कोशिश को मैं इलेक्शन में खड़ा हूँ. मेरी निशान है हमेशा जिसे आप लोग बैनर पर देख रहे हैं. ये निशान की वजह से मैं आप लोगों को जिंदगी की रिश्तों की हकीकत दिखाना चाहता हूँ. मैं आप लोगों को देश में लाने की कोशिश करूँगा. आप लोगों की जो जरूरी मांगे हैं रोटी कपड़ा मकान मैं आप लोगों को देने की कोशिश करूँगा. इनकी आवाज फिल्म क्रांति से उनकी आवाज बेहतर से डायलॉग आपके सामने पेश करता हूँ. फिल्म क्रांति. मेरी समाज से डालेगी, मेरी आखिरी से डालेगी. थोड़ी देर तक ऐसे लगा करूँगा कि ये भाई मुझे जरूर करेगा. फिर आप लोग तक करते घर चले जाओगे, खाना खाओगे, सो जाओगे. कौन सही के नाम दो तुम्हें, कौन सही तुम्हारे जिंदगी में कोई फर्क पड़ने वाला नहीं है. अंधेरे रहने की आदत पड़ी तुमको, गुलामी करने की आदत पड़ी है. पहले राजा महाराजा की गुलामी की, फिर अंग्रेजों की, अब हम चल देता है नेता और गुंडों की. एक धर्म के नाम पर तुम्हें बेकाते हैं, तुम्हें बेकाते हैं, एक दूसरे के गले काटे और काटो. भगवान के ऊपर से नीचे देखता होगा तो उसे शर्म आती होगी, वो हंसता होगा और सोचता होगा कि मैंने सबसे अच्छी चीज बनाई थी इंसान, कि हर इंसान लेकिन नीचे देखा तो किले को देख ली. नहीं तो सरदार मरो, हमें क्या हद शिक्षा लग जाएगी. जियो भाई जियो. ये कलम भाई अखबार के जरिए के वर्तमान को खत्म करना चाहती थी. कौन समझे इसके बात को. आता तू स्टार कलाकारांचे खयचे आवाज काढूक शकता. जास्तीत जास्त ओल्ड जे कलाकार जुने ओल्ड इज गोल्ड सगळ्यांचे नाना पटोले, दिलीप कुमार, संजीव कुमार, ते धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा आधी जे ओल्ड जिथे आहोत तिथे जास्तीचे आधी ओल्ड. आता नवीन कलाकारांची खासियत काय ना, राजकुमार आणि मराठीचे काही कलाकार आहोत तिथे जवळजवळ 100 कलाकारांचे आवाज झालेकडे आता तो चान्स मिळाला. हा व्हरायटीज कार्यक्रम होता त्यामुळे आवाजाची जर प्रॅक्टिस ना आला तर ऑटोमॅटिकली बंद होता. जवळ आता 50 कलाकारांनी तर आता याच्या नाव कोणी होतं स्वतः झाकून तो काढू शकता की नाव घेऊ पाहिजे. अमिताभ बच्चन, मिथुन, दिलीप कुमार, संजीव कुमार, शत्रुघ्न सिन्हा कोण सांगतात झाकून नाव काढू शकतात. हे इतके मायनस करायचे असे. आता म्हाका सांग, तू हे जे स्टार कलाकारांचे आवाज काढता पळय त्यांच्या प्रत्यक्ष असे केन्ना संधी मेळ्ळ्या तुका. समज अमिताभ बच्चन, नाना पाटेकर आणि त्यांचेच सहवास म्हाका दिले. आपण त्या भाशेन काही इव्हेंट केले असता त्यांना सहभाग केले असता. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल म्हाका मेळटा त्यांना हे करतात ते अप्रिशिएट करतात प्रोग्राम असे मराठी. फिल्म स्टाराचे तू आवाज काढता. आमच्या पॉलिटिक्स, गोयचे पॉलिटिक्स म्हण किंवा देशाचे जे पॉलिटिक्स दिग्गज आहात त्यांचे आवाज काढू शकतात.
केन्ना ट्राय केला तुवें? तशी ती बाबू आजोबाची तशी ट्राय केला. बाबू आजोबा तो आमकां खूब तरेन पयले सपोर्ट केला तेणी. प्रत्येक कार्यक्रमाक ती येताले आणि तेचो आयकना तेचो आवाज काडटाला. तसो नरेंद्र मोदी सो मातसो आवाज एकदम अशें आयकलेले आहा. आयकना तेचे काडलेले आसा. जर कोणाचो आवाज एखाद्या मनशाचो असो तेचो स्टडी करिल्लो कोणाचो आवाज आमकां आयकूंक जाय ती म्हाका कळना. पूण आतां बाकीच्या आमदारांक आमकां सर्व कारणांनी ते जावचें ना. बाबू आजोबा 100% जावचें. आता एक तुम्ही आमच्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचो एक प्रेक्षकांक आवाज काढून दाखय पळोवया. तेची चड भाशण आयकूंक ना तरी सुद्दां मातशें तुमकां ट्रायल करता. मेरे भाइयों, मेरे बहनों और मेरे देशवासियों, आज रात को मैंने एक सपना देखा था. आज रात को सपना देखा था. उसमें नहर में उसको लड्डू खिलाया था. और आज रात के 12 बजे घबराने को डरने वाला की बात नहीं है. मैंने एक सीरियल देखा था. नाम था सीरियल का सास को कभी बहू थी. उसमें उनका दोनों का झगड़ा हो गया था. मैं कुछ नहीं कर सकता, घर की बात है. लेकिन कोरोना के टाइम पे मैंने सबको बोल दिया था कि कोई घर से बाहर मत निकलो, किसी को टच मत करो, अपनी बीवी को भी टच मत करो. लोगों ने माना और अपनी बात माना है. और मैं जानता हूँ मैं अगले इलेक्शन में भी आऊंगा. भाजपा को जिताना, डबल को जिताना. भाइयों, देशवासियों और मेरे बहनों, समझे ये होती है बात. समझे. जे उपमुख्यमंत्री पयलींचे उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर धारगळ आनी पेडणे मतदारसंघाचे फाटल्या 20 वर्सां सावन प्रतिनिधित्व करताले. तांचोय खंय तरी तुमी असो आवाज काडपाचो प्रयत्न केला. आता तो आवाज तुम्ही प्रेक्षकांक सादर करा पळोवया. बाबू आजगांवकर आमच्या सांस्कृतिक कार्यक्रमांत नेहमी सहकार्य केले आसा. खूबशा कार्यक्रमांत अटेंड जाल्ले आहा. त्या एका कार्यक्रमांत तेंचे आमकां भाशण पाठ जाल्लें आसा. देव सादर करता. बाबू आजगांवकर येलो जाल्यार सगळ्यांक एप्रिशिएशन करता आणि ते भाशण आपल्या सुरू करता. आणि भाशण करता करता आपण जे विकास काम केले आहा ते तेतून ते आपण सांगून सोडटा, आपली एडवर्टायज करून सोडटा. आणि बाबू आजगांवकर खूब मानता ते तुमकां सादर करता. पेडणे मतदारसंघाच्या आमच्या भावांनो आणि भयणांनो, आयज पेडणे मतदारसंघात हांव येयलो. 35 वर्सां पेडणे मतदारसंघात हांव आसलो. हांव एकदां चिंतलें की पेडणेचो पुणे करतलो म्हणून. तेन्ना फाटल्यान लागलो आनी हांव म्हज्या कामाक सुरवात केली. आयज शमेकाचो रस्तो घेया. केन्ना कोणी चिंतूंक नासलें की शमेकाच्या वाडोवना रस्तो करतलो म्हणून. हांवें ती काम एकवेळ सगळी आनी पेडणेच्या वाडोवना रस्तो करून दिलो. तसो तुमी हिंगरामचो रस्तो घेया. केन्ना कोणी चिंतूंक नासलें केन्ना सादर विकास करून बाबा आजगांवकर विकास क्षेत्र काडिल्लो आसा. हर घरा संडास केले, नळ केले, सगळ्यांक तीन पावले पाळात बायलां फुडें काडपाचें काम सुद्दां बाबा आजगांवकर केलें आसा. पयलीं बायलां काडून केन्नाच भायर सरना नासली. हांव तेका फुडें काडली. बायलां सगळे फुडें येतली. हांव तुमकां सपोर्ट करता. त्या इश्टोपरांतून आमी फुडें तयार केले, धाडो केले आनी गांवांत आमी तेंकां वळखपाक लागले. हांवें तेका फायनान्स केली. तुमकां सगळ्यांक सपोर्ट करपाक बाबू आजगांवकर सदांच मुखार आसतलो. राज्याचे इलेक्शनाक माझे कडेन मातशी तेंच्यांनी बीजेपी मातशी तेंच्यांनी पॉलिटीक केली. म्हाका बायलांनी मारकांक मारलो. पूण हांव एक फावट पेडणे येतलो, निकाल येतलो, जिखून येतलो. पेडणे येवपाक तुमचो म्हाका सपोर्ट जावो. म्हाका मतदार म्हाज्या फाटल्यान आसतले आनी तुमी आसतले म्हाका खबर आसा. एक फावट पेडणे येता, कोणें येवंक म्हाका ताचेर फरक पडलेले ना. बीजेपी म्हाज्या कारवायेन सुद्दां म्हाका कांय पडलेलें ना. हांव एक फावट पेडणे येतलो आनी तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वादान निवड दाखयतलो. त्या देव करून तुमकां तुमचें काम करपाक तुमचो नोकर आसतलो, तुमचो सेवक आसतलो. देव करूं. आम्ही तुझे आवाजूय वेगवेगळ्या स्टारांचे ऐकलेले आहात, तिथून कलाकारांचे, पॉलिटिक्स. तू काही वाद्यांचे खंय आवाज करता, कशें कितें ते तुका शक्य आहात आमच्या वाद्याचे जशें कलाकारांचे आयकला तशेंच वाद्याचे आयकून सुद्दां घरा हांव प्रॅक्टीस करतालो. कोण दिसलें काय हांव एक भांडी गावलेले भांडीक तोंड घालतालो आनी तेतून ट्राय करतालो. आमच्या घरान एक अशें विंडो आसलो, एकदम खोल विंडो आसलो. घरान येयलो का हांव त्या विंडो वयतालो आनी ते आवाज काडटालो. आनी करता करता खरोच तो बीट सारके ड्रमाचे कशें येवंक लागले. तो सादर करता. आतां आयकून म्हाका बरो भायर जाल्लो आसा. सादर करता एक ड्रमाचो आवाज.
जो